भारतीय नौसेनेची गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी निवृत्त युद्धनौका गुलजार जी आहे ती समुद्राच्या तळाशी आज स्थापित करण्यात येणार आहे। आणि ती युद्धनौका जी आहे ती निवती रॉक ज्या लाईट हाऊस आहे त्याच्यापासून काही अंतरावर स्थापित करण्यात येणार आहे। आणि मी आता खोल अरबी समुद्रात आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं असेल तर INS गुलजार जी आहे ही युद्धनौका आता समुद्राच्या तळाशी स्थापित करण्यासाठीची जी प्रक्रिया जी आहे ती राबवण्यात येत आहे। या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या माध्यमातून ही प्रक्रिया जी आहे ती राबवण्यात येते। आपल्यासोबत काही स्थानिक मच्छीमार आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करू। आज निवृत्त युद्धनौका जी आहे ती समुद्राच्या तळाशी स्थापित करण्यात येत आहे आणि यावर पाणबुडीचा प्रकल्प जो आहे तो करण्यात येणार आहे, चालना देण्यात येणार आहे। काय सांगाल? एक वेगळी दिशा आज सिंधुदुर्गच्या पर्यटनाला या ठिकाणी मिळते। इथलं स्थानिक जे पर्यटन आहे त्याला पण बळ मिळेल, त्याचबरोबर या ठिकाणी जे सागरी जैवविविधता आहे त्याची पण वाढ होईल। उदाहरणार्थ इथे वेगवेगळ्या प्रकारचे भविष्यामध्ये प्रवाळ निर्माण होतील, वेगवेगळे जे मासे आहेत ते मासे या ठिकाणी येऊन स्वतःचा अधिवास निर्माण करतील। अशा प्रकारचे एक वेगळं पर्यटन जगासमोर या ठिकाणी आज गुलजारच्या माध्यमातून येतंय। तर आपण या ठिकाणी पाहिलं असेल तर आर्टिफिशियल रीफ म्हणजे कृत्रिम जे प्रवाह असतील ते देखील या युद्धनौकेवर स्थापित करण्यात येणार आहे आणि त्यासोबतच नैसर्गिक प्रवाह देखील या ठिकाणी येणार आहेत। त्यामुळे पाणबुडीच्या साहाय्याने ही समुद्राच्या तळाशी स्थापित केल्यानंतर पर्यटकांना समुद्राच्या तळाशी असलेलं अनोखं विश्व जे आहे ते न्याहाळता येणार आहे। आणि पाणबुडीच्या साहाय्याने अबालवृद्ध म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच पर्यटक जे आहेत ते समुद्राच्या तळाशी ही युद्धनौका जी आहे ती स्थापित केल्यानंतर यावर विविध रंगीबेरंगी मासे असतील, प्रवाह असतील हे पाहण्याचा अनोखा योग जो आहे तो पर्यटकांना जुळून येणार आहे। कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, ABP माझा, वेंगुर्ले, सिंधुदुर्ग। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.